स्वप्नांना दे पंख नवे, घराला दे रूप नवे। लाईव्ह मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास 35% डिस्काउंट। सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन बाचुळकर फर्निचर। कोल्हापूर महानगरपालिकेचं भूषण आणि कोल्हापूर उत्तरचे ब्रँड ॲम्बॅसिडर नाना घोसाळकर यांनी आमच्यावरती 75 लाख रुपयाचा निधी अपहाराचा जो काही बेछूट आरोप केला आहे, या संदर्भात आणि आंदोलन म्हणजे स्टंटबाज अशा पद्धतीने जे आमच्यावर आरोप केलेत, याला उत्तर देण्यासाठी आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे। नंबर 1, आंदोलनाच्या माध्यमातून टोल असेल, LBT असेल, थेट पाईपलाईन असेल, शहरातील असे अनेक प्रश्न ज्यामध्ये आम्ही अग्रेसर आहोत, शिवसेना म्हणून अग्रेसर आहोत आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। वेळोवेळी आंदोलन करून स्टंटबाज असं म्हणणाऱ्यांनी 3 जानेवारीला जी दंगल झाली, समाजकंटकांनी कोल्हापूर जाळण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी हे कोणत्या बिळात बसले होते? हे एक आंदोलनच होतं ना। आणि 75 लाख रुपयाचा अपहार केला म्हणणाऱ्यांनी पहिला समजून घेणं गरजेचं आहे की लोकप्रतिनिधींना जो निधी दिलेला असतो त्याची एक वापरायची सिस्टीम आहे। या सिस्टीममधून शेवटची सही जिल्हाधिकारी म्हणून सगळ्या NOC मिळाल्यानंतर ज्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची होती त्यावेळेला टेंडर निघतं आणि त्यावेळेला वर्क ऑर्डर निघून मग ते काम होऊन कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळतात। असं असताना जनतेची दिशाभूल करायची। आता झालं आहे काय, काँग्रेसमधून ताराणीमध्ये आले, ताराणीमध्ये येऊन BJPकडून निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस होता, पण शिवसेना आणि भाजप युती होण्याची शक्यता असल्यामुळं हे ना घर का ना घाट का राहिलेले आहेत। त्यामुळं परत एकदा लाईमलाईटमध्ये येऊन माझ्याविरुद्ध एक उमेदवार निर्माण करण्याचा स्वतः ते प्रयत्न करत आहेत। पण या सगळ्या गोष्टीबद्दल जे काही बेछूट आरोप त्यांनी केले आहेत त्याबद्दल मी आज 5 कोटी रुपयाचा त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि त्यांच्या कोणत्याही टिकेला इथून पुढच्या काळामध्ये मी उत्तर देणार नाही। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।